नमस्कार, मी श्वेता. भाग्यविजय या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण भाग्यविजय या कार्यक्रमामध्ये वृश्चिक लग्न स्वभाव परिणाम व उपाय याविषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री विजय चाटोरीकर. त्यांना भेटूया. खरंच खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आपण वृश्चिक लग्न ज्यांचं आहे त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं, त्यांची आर्थिक परिस्थिती, वैवाहिक सुख, आरोग्य हे कसं असतं हे सगळं जाणून घेणार आहोत. पण त्याआधी डॉक्टर विजय चाटोरीकर यांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. खरं वेगळ्या ओळखीची गरज नाही, कारण गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयात सरांच्या 3 पिढ्या पारंगत आहेत. या दोन्ही विषयात सरांनी PhD सुद्धा केलेली आहे. रत्नशास्त्रांचा विशेष असा त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांचं आत्तापर्यंतचं एवढं कार्य पाहता त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. आज जर महाराष्ट्रातच बोलायचं झालं तर पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगराच्या विविध ठिकाणी त्यांचं कार्य चालतं. याशिवाय प्रत्यक्ष ज्यांना भेटणं शक्य नाही ते ऑनलाईन माध्यमातून सुद्धा त्यांच्याकडनं सल्ला घेत असतात, समुपदेशन त्यांचं घेत असतात. तुम्ही सुद्धा त्यांना ऑनलाईन माध्यमातून तुमचे प्रश्न विचारू शकता, प्रत्यक्ष त्यांना भेटू शकता. चला तर मग आजच्या या विषयाकडे वळणार आहोत. वृश्चिक लग्न. आपण मेष लग्नापासून सुरुवात केली, आता वृश्चिक लग्नापर्यंत आलेलो. तर आता पहिला प्रश्न अर्थातच जो प्रत्येक आपल्या प्रेक्षकांचा आवडता असतो. वृश्चिक लग्न ज्यांचं आहे त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं असतं सांगाल? कसं की लग्नस्थान जे असतं ना आपल्या पत्रिकेमधलं ते आपलं प्रथम स्थान असतं. त्यामुळं आपला जसं आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहायला आधी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत असतो, तसं हे आपला एक चेहरा असतो. ते सांगत असतं की हा माणूस कसा असणार आहे, कसा. ज्या अर्थी आपण आता वृश्चिक राशीचं बघतो, आपण मेष राशीपासून पाहत आलो आणि वृश्चिक राशीचं पाहायला गेलं तर वृश्चिक राशीचा स्वामी जो आहे तो मंगळ आहे आणि ही रास जी आहे ही जलतत्वाची रास आहे. याच्यामुळं काय असतं की वृश्चिक राशीच्या लोकांची मानसिकता म्हणल्यापेक्षा त्यांचा स्वभाव आणि त्यांची एक टेंडन्सी असते की ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड विचाराचे असतात. आणि दुसरी गोष्ट काय असते की ते एकदम कूल पण असतात. कूल म्हणजे या अर्थानं मी म्हणतो की ते फार गहिराई म्हणजे खोलवर जाऊन प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतात, की अंदाज बांधत नाहीत किंवा ओव्हर थिंकिंग त्यांच्याकडे नसते किंवा ओव्हर टॉकिंग ते करत नाहीत कधीच, किंवा विनाकारण स्वप्न बघत नाहीत कोणत्या गोष्टीचे, आणि प्रॉपर प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टीचे ते डिसिजन घेत असतात किंवा ते वागत असतात. कारण काय असतं की आता माझ्याकडे बरेच जण येतात जेव्हा असे वृश्चिक लग्नवाले, तर मी त्यांच्या एक पत्रिकेमध्ये जास्त करून एक नोट केलेलं आहे की हे लोक जे असतात ना की ह्यांच्या जीवनामध्ये फार असे चढ उतार असे जास्त नसतात. ते एकदम प्लॅनिंगनं सगळं नियोजनपूर्वक प्रत्येक गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे एज्युकेशन, शिक्षण, एज्युकेशन झाल्यानंतर करिअरच्या दृष्टिकोनातून नोकरी, व्यवसाय जे काही असेल, त्यानंतर मग वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा मग तिथं त्याच्यामध्ये जे काय असतं की घर, गाडी, जे काय असतं आपल्या जीवनामध्ये आपण विचार करत असतो की आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, स्टॅबिलिटी. पण ह्यांच्या जीवनामध्ये काय असतं की हे कधीच रिस्क जास्त घेत नाहीत आणि एकतर स्ट्रेट फॉरवर्ड स्वभाव असल्यामुळं काय की स्पष्ट बोलणं, सुरक्षित अंतर ठेवून वागणं, हे सगळ्यात महत्त्वाचा गुण मला असं वृश्चिक लग्नाच्या बाबतचा वाटतो की ते कोणामध्ये जास्त इन्व्हॉल्व पण होत नाहीत आणि जास्त दूर पण नसतात. म्हणजे सुरक्षित अंतर त्यांनी प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक व्यवहारामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांनी ते ठेवलेलं असतं. त्याच्यामुळं काय होतं की कधीच ते कुठे अडकून पडत नाहीत, बोलून अडकत नाहीत किंवा वागून अडकत नाहीत किंवा व्यवहार करून अडकत नाहीत. तर ही एक फार महत्त्वाची जमेची बाजू मला असं वाटतं की हे वृश्चिक लग्नाच्या लोकांची असते. आणि ह्या वृश्चिक लग्नाचं चिन्ह जर पाहिलं आपण तर आपण त्याला विंचू म्हणतो की हे लोक म्हणजे फार समोरच्या व्यक्तीला बऱ्याचदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, एकदा, दोनदा, तीनदा. पण तीनदा जर नाही ऐकलं त्यांना तर नंतर मग त्याला ते खड्ड्यात जरी गेला तरी त्याला ते वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाहीत. त्याचं कारण काय असतं की ते त्यांनी चान्स दिलेला असतो आणि ते पुन्हा पुन्हा एखाद्या व्यक्तीच्या मागे फिरत नाहीत. आणि व्यवहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे जेवढं आहे त्याच्यापेक्षा ते 30% कमी, 30% बाजूला ठेवून 70%च, समजा 100% असेल तर 70%च ते खर्च, 70%च त्याच्यातला खर्च करतात. 30% नेहमी जमेचे बाजू म्हणून त्यांनी त्यांच्याकडे शिल्लक ठेवलेलं असतं. म्हणून कधीही पण कोणत्याही काळामध्ये, म्हणजे कधी जीवनामध्ये येतो ना आपल्या, कधी वाईट काळ असतो, कधी आपल्या पडतीचा काळ असतो, पण अशा काळात ते डगमगत नाहीत कुठं, किंवा त्यांचे आर्थिक स्तर जो असतो किंवा राहणीमानाचा जो स्तर असतो तो कधीही कमी जास्त होत नाही, तो त्याच लेवलमध्ये असतो. फक्त त्यांच्या उत्पन्नात कमी जास्त होईल, पण त्यांच्याकडे सेविंग असल्यामुळं, त्यांच्याकडे प्लॅनिंग असल्यामुळं ते त्या प्रत्येक त्या काळाला ते
पुढे सरकून पुढे निघून जातात आणि त्याच्यावर विजय मिळवत जातात. ही एक मला वाटतं वृश्चिक राशीच्या लोकांबद्दल आणि त्यांच्या स्वभावाबद्दल ही फार जमेची बाजू आहे. आणि असा व्यक्ती आपल्या घरामध्ये जर असेल तर खूप चांगली गोष्ट असते. कारण काय की ते प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याची दूरदृष्टी आणि निर्णय क्षमता ती सुद्धा स्ट्रॉंग असते. आणि एक्सप्लेनेशन किंवा समजून सांगण्याची एक गोष्ट असते, घरातल्या सगळ्यांना समजून घेणं आणि कोणालाही कशामध्येही इमोशनली जास्त अडकून न देणं. कारण काय असतं, काही घरामध्ये काही लोक असतात इमोशनली एकच गोष्ट तीनदा धरून बसतात. ते त्याच्यातून ते फटकन एखादा असा शब्द बोलून जातील की ते समोरच्या माणसाला तो एकदम लागतो, की त्याला असं वाटतं की ह्यांना आता मारलं तरी चालतं पण ह्यांना बोललं नाही पाहिजे आपल्याला. तर ही जी काही स्पष्टोक्तेपणा असतो, स्ट्रेट फॉरवर्डपणा असतो, प्लॅनिंग असते, त्याचा फायदा त्यांना वैयक्तिक जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, हे वृश्चिक लग्न ज्यांचं आहे ते अगदी सडेतोड असतात, जे आहे ते समोर, उगाचच मागणं काही बोलणं ते काय करणं असं करतात नाही. की ते सरळ चालत असतात, बिनचूक असा सरळ आपापल्या पद्धतीनं चालत असतो. पण जर कोणी पाय द्यायचा प्रयत्न केला तर तो अशी नांगी मारतो की मग त्याचं ते विष उतरणं मुश्किल होऊन जातं. नक्कीच. तर वृश्चिक लग्न यांचं व्यक्तिमत्व कसं असतं हे तर तुम्ही सांगितलं. याच्यानंतर थोडंसं यांची शारीरिक आणि मानसिक विशेषता कशी असते हे जाणून घ्यायचं आहे. वृश्चिक लग्नाच्या बाबतीत एक तर कसं आहे की चेहरा गोल असतो त्यांचा आणि महत्त्वाची गोष्ट गव्हाळ वर्णाचे असतात हे. फक्त शरीराच्या बाबतीमध्ये कसं असतं की ह्यांचा नाकाचा आकार थोडा मोठा असतो. आणि वृश्चिक लग्नाचे जे लोक असतात त्यांना ओळखणं बरेचदा मी पाहिलेलं आहे. मी जास्त करून जेवढं निरीक्षण केलेलं आहे वृश्चिक लग्नाच्या लोकांबद्दल, त्यांच्या चेहऱ्यावर काही ना काहीतरी खून असते. कशा लहानपणी मार लागलेला असेल एखादी किंवा काही ना काहीतरी एखादी खून त्यांच्या चेहऱ्यावर नक्की आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरी गोष्ट काय की त्यांची उंची ही मध्यम असते, जास्त उंच पण नसतात आणि जास्त बुटकी पण नसतात. आणि शरीरयष्टी जर पाहायला गेलं तर ती मध्यम स्वरूपाची असते, म्हणजे जास्त जाड पण नाही आणि एकदम दुबले पतले पण नाही. त्यामुळं सगळ्या गोष्टीमध्ये व्यवस्थित समतोल ते त्यांच्या शारीरयष्टीच्या दृष्टिकोनातून आपण पाहायला मिळतो. आणि फक्त त्यांच्यापासून जपून राहायचं म्हणजे त्यांचं बोलणं हे फार स्पष्ट असतं. त्यामुळे तिच्यावर फक्त आपल्याला थोडं सावध राहणं गरजेचं असतं. नक्कीच. आता बोलायला एकदम ते सडेतोड असतात आणि त्यांची शरीरयष्टी तुम्ही सांगितली, म्हणजे एखादी व्यक्ती अशी समोर उभी राहील इतकं छान पद्धतीनं तुम्ही सांगितलं. आता या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा किंवा या स्वभावाचा त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीसाठी कसा काय फायदा होऊ शकतो? का असतं की जेव्हा आपण आर्थिक स्थितीचा विचार करत असतो तेव्हा आपल्या पत्रिकेतलं धनस्थान फार महत्त्वाचं असतं. आणि धनयोगासाठी किंवा आर्थिक स्थितीसाठी आपल्या पत्रिकेतलं प्रथम स्थान, द्वितीय स्थान, दशम स्थान म्हणजे आपलं कर्मस्थान असतं, भाग्यस्थान म्हणजे आपलं नवम स्थान असतं आणि एकादश स्थान म्हणजे आपलं उत्पन्नाचं ठिकाण असतं. आता हे जे 5 स्थानं आहेत ना, हे फार महत्त्वाचा रोल आपल्या आर्थिक स्थितीसाठी आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा रोल ते निभावत असतात. तर यांची जर लग्न रास जी आहे तर ती वृश्चिक असल्यामुळं तिथला स्वामी मंगळ आहे. आणि त्यांचं लाभस्थान, द्वितीय स्थानाचा स्वामी त्यांचा गुरु असतो. आणि त्यांचं जे लाभस्थान आहे तर लाभस्थानाचा स्वामी बुध असतो, कारण तिथे कन्या रास असते. आता बुध हा बुद्धीचा कारक आहे, मंगळ प्रथमात बसलेला आहे, त्यामुळं धैर्य असतं, धारिष्ट असतं, धाडसी स्वभाव असतो. आणि द्वितीय स्थानाचा धनस्थानाचा स्वामी गुरु आहे, म्हणजे तो सात्विक ग्रह आहे आणि शुभग्रह आहे. तर आणि त्यांच्या कर्मस्थानाचा जर स्वामी पाहायला गेला आपण तर तो सिंह आहे, म्हणजे सूर्य आहे, तो सूर्य आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणी प्रेझेंटेशन परफेक्ट असणार, लाभाच्या ठिकाणी बुद्धिचातुर्यानं ते पैसा कमावणार. स्वभाव पाहायला गेलं, बॉडी लँग्वेज पाहायला गेलं, ॲटिट्यूड पाहिलं तर मंगळासारखा एक धाडसी आणि धारिष्ठवान असा त्यांचा एक बॉडीचा होरा असतो. आणि धनसंचयाच्या बाबतीमध्ये म्हणलं तिथला स्वामी गुरु आहे. तर गुरु जेव्हा धनसंचयाचा स्वामी असतो तेव्हा तो अनैतिक प्रकारे पैसा संचय करत नाही, तो सात्विक पद्धतीनंच पैसा संचय करतो. म्हणजे ह्यांच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टीकडून ती पैसा कधी नाही आणणार. आणि ह्यांच्या भाग्यस्थानाचा स्वामी जो आहे म्हणजे नवम स्थानाचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे, तो मनाचा कारक आहे. म्हणजे काय असतं की चंद्र हा मनाचा कारक आहे, सूर्य हा प्रेझेंटेशनचा कारक आहे, म्हणजे तो कर्मस्थानात आहे, तो कामाच्या ठिकाणी त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करत असतो. आणि त्यांची पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी या तिन्ही गोष्टी देण्यासाठी सूर्य फार महत्त्वाचा असतो. आणि तिथला स्वामी दशम स्थानाचा स्वामी सूर्य असल्यामुळं, म्हणजे तिथली रास सिंह असल्यामुळं, तर हा बऱ्याच गोष्टी ह्यांच्या कामाच्या शैलीच्या दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून यांच्यावर चांगल्या प्रकारे परिणाम करत असते. आणि त्यातलं त्यात धनस्थान जे द्वितीय स्थान असतं तिथलं स्वामी गुरु आहे. धनस्थान ही धनसंचयाचं असतं. आणि धनस्थान आणि लाभस्थान जर ह्यांच्या कुंडलीमध्ये जर वृश्चिक लग्न असेल आणि वृश्चिक लग्नाचा स्वामी मंगळ आहे, धनस्थानाचा स्वामी गुरु आहे, आणि गुरु जर त्यांच्या
एकादश स्थानामध्ये म्हणजे लाभ स्थानामध्ये असेल तर तो खूप चांगला योग होतो की जेणेकरून धन वृद्धी आणि आर्थिक स्थिरता खूप चांगली जीवनामध्ये येऊ शकते. त्यासोबतच ह्यांच्या दशम स्थानात स्वामी सूर्य आहे आणि नवम स्थानाचा स्वामी चंद्र आहे. तर या 2 स्थानामध्ये जर ह्याला आपण या दोन्हीचे स्थानाचे जे स्वामी आहेत ते जर एकमेकाच्या घरामध्ये असतील म्हणजे चंद्र दशमात असेल आणि सूर्य नवम स्थानामध्ये असेल तर ह्याला लक्ष्मीनारायण योग म्हणतो आपण. जर योगायोगानं अशी जर ग्रहांची स्थिती वृश्चिक लग्नामध्ये आली तर मला असं वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिरता खूप चांगल्या प्रकारे येऊ शकते, आर्थिक विकास त्यांचा चांगला होऊ शकतो. आणि सहसा मी जसं सांगितलं तुला की ह्यांचा स्वभाव असतो हे प्लॅनिंगनं काम करणारे व्यक्ती असतात. तर त्यानुसार काय असतं की प्रत्येक गोष्ट हे नियोजनपूर्वक केल्यामुळं आर्थिक बाबतीमध्ये अस्थिरता फार कमी व्यक्ती. पण त्यांची जी जो ग्राफ आहे ना तो ग्राफ उंचावण्यासाठी हा दशम स्थानाचा स्वामी सूर्य आणि लाभ स्थानाचा स्वामी बुध हे फार कारक ग्रह ठरू शकतात जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी त्यांचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आता जिकडे यश आलं तिकडे अपयश सुद्धा आलं. आता हे झाली जमेची बाजू. तर थोडंसं ज्यांचं वृश्चिक लग्न आहे त्यांना काही अडचणी येऊ शकतात का? का असतं अशी कोणतीही व्यक्ती नाही की त्याच्यासमोर समस्या नाही. तिथे देव सत्पुरुषाला देवाला ते गोष्टी चुकल्या नाहीत. ते भोग असतात, प्रत्येकाला ते भोगावेच असतात. आणि प्रत्येक वेळेस ग्रहमान चांगलंच असतं असं काही नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शनीची 7.5 येणारच आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शनीची महादशा राहूची महादशा येणारच आहे. हे मुद्दामून येत असतात कारण ते तुम्हाला जागेवर ठेवण्यासाठी असतात. हे सगळे जे काही अशुभ ग्रह आपल्याला येत असतात ना ते जाणीव करून देण्यासाठी असतात की तू हवेत उडू नकोस, तू जागेवर असणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण हवेत उडत असेल तर मग ते त्यावेळेला असे काही प्रसंग येतात, असे काही अशुभ ग्रहमान येतात की त्यासोबत ग्रह फिरले, ग्रहासोबत घराची वाशी फिरतो म्हणतो ना आपण, असे काही प्रकार घडू शकतात. तर अशा वेळेला मला वाटतं की वृश्चिक लग्नाचे जे लोक असतात की ते शांतपणे स्थिरपणे विचार करून निर्णय घेत असतात. आणि दुसरी गोष्ट काय असते की शेवटी ग्रहमान असतात. ग्रह जेव्हा मी जसं सांगितलं की आता लाभाचा स्वामी किंवा कर्मस्थानाचा स्वामी, धनस्थानाचा स्वामी यांचा परस्पर संबंध असतात धनयोग. पण याच्या विपरीत असं होऊ शकतं की 6, 8 आणि 12 हे अशुभ स्थान असतात. या स्थानामध्ये जर हे स्वामी असतील किंवा त्याच्यासोबत त्याच्यावर पापग्रहाची दृष्टी असेल तर बरेचदा असं होतं की प्रयत्न करू नये, मेहनत करू नये, हार्डवर्क किती करू नये, तुमच्या प्रयत्नामध्ये किती जरी सातत्य असलं तरी ज्या प्रमाणात तुम्हाला आउटपुट मिळायला पाहिजे असतं त्या प्रमाणात ते मिळत नाही. मग अशा वेळेला असं नाही की ते मिळत नाही म्हणजे मिळणारच नाही. तर त्यासाठी काही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेतला आपण आणि व्यवस्थित त्याच्यावर काही रेमेडीज केल्या, उपाय केले. काही घरगुती पण उपाय असतात की जे प्रमाणात आपण ते करू शकतो जेणेकरून आपल्या आर्थिक बाबतीमध्ये किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये किंवा कौटुंबिक जीवनामध्ये जे काही समस्या निर्माण होत असतात ते आपण टाळू शकतो किंवा त्याची जी तीव्रता आहे ती आपण कमी करू शकतो. नाही, आणि नक्कीच वृश्चिक लग्न ज्यांचं आहे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या या समस्या आहेत याच्यावर नेमकी मात कशी करायची, घरगुती उपाय आता जसं डॉक्टर विजय साटोरीकर यांनी तुम्हाला सांगितलं, हे नेमके उपाय कोणते आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा भाग्यविजय. ब्रेकनंतर भाग्यविजयमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण वृश्चिक लग्न, स्वभाव, परिणाम आणि उपाय याविषयी जाणून घेतोय. खरं वृश्चिक लग्न ज्यांचं आहे त्यांचं व्यक्तिमत्व, शारीरिक आणि मानसिक विशेषता जाणून घेतली, आर्थिक परिस्थिती कशी असते ते जाणून घेतली. अनेक अडचणीही येऊ शकतात, मात्र त्याच्यावर उपाय सुद्धा नक्कीच आहेत. हे उपाय कोणते आहेत हे थोडंसं आपण नंतर जाणून घेऊया. पुन्हा मला खरं यायचंय की वृश्चिक लग्न ज्यांचं असतं साधारण त्यांचं वैवाहिक आयुष्य कसं असतं, प्रेमसंबंध कसे असतात. मी तुला सांगितलं की हे ह्यांची एक वागण्याची एक पद्धत असते, ती स्ट्रेट फॉरवर्ड असते. ते एखाद्या गोष्टीमध्ये जास्त गुंतून नसतात किंवा एकच गोष्ट धरून बसतात. हां, पण एवढे की ह्यांना लॅबिलिटीची पूर्ण जाणीव असते. आणि त्यांनी जर म्हणजे स्त्री असो का पुरुष असो हे आपल्या शब्दाला जागणारे असतात, वागायला एकदम नैतिकता नीतिमत्ता सांभाळणारे व्यक्ती असतात. आता हे थोडेफार चेंज होऊ शकतं बाकीच्या स्थानातल्या ग्रहांच्या स्थितीवर. आपण इथे जनरल बोलतो पण वृश्चिक लग्नाचं मी जो एवढा अभ्यास केला आहे त्याच्यानुसार मी पाहतो की हे लोक आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुखी असतात, आपल्या लाईफ पार्टनरला सॅटिस्फाईड करण्याचं. पण ह्यांची काही तत्त्व असतात. पण हे काय करतात की भावनेच्या भरामध्ये कौटुंबिक असतील, वैवाहिक असतील किंवा मुलांच्या बाबतीतले असतील किंवा परिवारातल्या इतर सदस्यांच्या बाबतीत असतील, असे कोणतेही डिसिजन हे भावनेच्या भरामध्ये कधीच घेत नाहीत. हे प्रॅक्टिकलच डिसिजन. म्हणजे एखादा व्यक्ती आहे समजा वृश्चिक लग्नाचा आणि त्याची बायको त्याला एखादी डिमांड करत असेल, पण जोपर्यंत ह्यांच्या मनाला पटत नाही ना तोपर्यंत तो पूर्ण नाही करणार. म्हणजे थोडक्यात ह्यांचं कसं असतं, बोलणं इतकं स्पष्ट असतं की असे लालन आपण म्हणतो ना की पुढे पुढे
करणं, अति समोरच्याला स्तुती हो. करणं, अशा काही गोष्टी यांच्यामध्ये नसतात. एक उदाहरण सांगतो याच्या बाबतीत, मला आठवलं म्हणून सांगतो. एक स्त्री होती, आता ती वृषभ राशीची होती. आता वृषभ राशीच्या लग्नाबद्दल आपण पाहिलं, हे अनेक खूप रोमॅन्टिक असतात आणि त्यांना सौंदर्याचं फार वेड असतं आणि सतत नटायला पटायला आवडतं, सगळ्या गोष्टी असतात. आणि त्या बाईचा नवरा होता वृश्चिक लग्नाचा. आता वृश्चिक लग्नाचा नवरा असल्यामुळे तो स्ट्रेट फॉरवर्ड असतो. त्याचं बोलणं म्हणजे एकदम स्पष्ट असतं की तिला विचारते की मी तुम्हाला किती आवडते. आता किती आवडते म्हणलं तर आता हा माणूस रोमॅन्टिक फार कमी असतो. हा जास्त रोमॅन्टिकपणे उत्तर देत नाही, जे आहे ते स्पष्ट उत्तर देत असतो. तर तिनं 2-3दा विचारलं त्याला की तुम्ही सांगा ना मला, मी तुम्हाला किती आवडते. आता त्यानं उत्तर काय द्यायला पाहिजे की तू मला खूप आवडते. एकदा त्यांना दिलं उत्तर की तू मला खूप, तर ती म्हणजे खूप म्हणजे किती. ते म्हणजे तू इतकी आवडेस मला की तुझ्यासारख्या 2-3 अजून आणा वाटतात. म्हणजे ही जी बोलण्याची पद्धत आहे, म्हणजे समोरच्याला पुन्हा त्यानं ते बोललंच नाही पाहिजे किंवा विचारलंच नाही पाहिजे, असं एकदम टिट फॉर टॅट जसं देतो उत्तर आपण स्पष्ट, की ते पुन्हा त्या बाईनं विचारेल का त्याला की असं उत्तर नाही. तर ही जी प्रेमामध्ये पण असतं, पण एक असतं की ह्यांना रिलेशनची जाणीव असते आणि प्रत्येक गोष्ट हे स्वकर्तृत्वानं आणि स्वतःच्या आपल्या पार्टनरला कुठेही कमी पडणार नाही आणि कुठेही कमी न पडण्यासाठी जेवढे काही प्रयत्न करायचे असतात तेवढे ते प्रयत्न मनातून करत असतात. फक्त ह्यांच्या बोलण्यामध्ये थोडा कडवडपणा असतो, स्पष्टोक्तीपणा असतो. त्याच्यामुळे ते असं वरून पाहिलं तर असं वाटतं की ह्या माणसाला तेवढं म्हणजे प्रेम नाही आहे किंवा तो फारच व्यावहारिक आहे, तो फारच स्पष्ट बोलणार आहे. पण किती केलं तरी माणूस आहे, माणसामध्ये थोड्या भावना असतातच आणि ह्यांच्यामध्ये पण असतात त्या भावना. फक्त हे तोंडानं बोलून दाखवत नाहीत किंवा त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून ते आपल्याला कळत नाही, एवढाच फरक असतो. बरोबर. आता हे झालं त्यांचं वैवाहिक आयुष्य आणि जोडीदारासोबत कसा संसार असतो त्या बाबतीत. यांचं आरोग्य कसं असतं मग? आरोग्याच्या बाबतीमध्ये काय, हे फार पंक्च्युअल असतं. म्हणजे त्यांनी जर एकदा ठरवलं की सकाळी आपल्याला 5 वाजता उठायचं, फिरायला जायचं, तर ते कुठेही जाऊ, म्हणजे ते पाहुण्याकडे जरी गेले तर तिथे ते 5 वाजता उठून फिरायला जाते. भले त्या एरियातलं त्यांना काही माहीत असं नसतं, उगाच एक फेरफटका मारून येणार. म्हणजे स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये फार काळजी घेणारे असतात आणि काळजीपूर्वक स्वतःचे निगा ठेवत असतात. आणि महत्त्वाची गोष्ट काय असते की ह्यांच्यामध्ये सातत्य खूप असतं. महत्त्वाचं, आपण बरेच जण पाहतो की ते जिम लावतात, 1 महिना जातात, पुन्हा जात नाहीत किंवा काही लोक फक्त हिवाळ्यातच जातात. हे 12ही महिने त्यांचं रुटीन ठरलेलं असतं. त्यांची उठण्याची वेळ, त्यांची फिरायला जाण्याची वेळ, व्यायाम करण्याची वेळ, नाश्ता करण्याची वेळ, देवपूजा करण्याची वेळ, जेवण करण्याची वेळ, दुपारी आराम करण्याची वेळ, रात्री झोपण्याची वेळ, ह्या ठरलेल्या असतात. त्याच्या पुढे 10-5 मिनटंसुद्धा इकडे तिकडे ते सहसा जात नाहीत. त्या नियमानं ते चालत असतात. त्याच्यामुळे सहसा आरोग्याच्या बाबतीमध्ये ह्यांना तेवढं काही हे नसतात. फक्त काय असतं की जीवनामध्ये जेव्हा समस्या येत असतात तेव्हा स्ट्रेस वाढत असतो. स्ट्रेस वाढल्यामुळं अनेक आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. पण मी जेवढं पाहिलं आहे वृश्चिक लग्नाच्या बाबतीत, ह्यांना थोडे ॲलर्जिक प्रॉब्लेम असतात, थोडी स्किनचे किंवा सर्दीचे, धुळीची ॲलर्जी वगैरे, किंवा सीझन चेंज होताना यांना सर्दीचे प्रॉब्लेम, असे थोडेफार ॲलर्जिक प्रॉब्लेम हे त्यांच्या पत्रिकेमध्ये दिसतात वृश्चिक लग्नाच्या लोकांचे. पण असं दीर्घ आजार किंवा फार मोठा आजार, कारण काय की हे पूर्ण नियमानं वागत असल्यामुळं ते आपल्या शरीरावर कधीच अन्याय करत नाहीत. ते अन्याय न करत असल्यामुळे काय असं असतं की कोणी असो जगामध्ये ज्याला आजार होतात किंवा कोणते मोठे मोठे दीर्घ आजार होतात, त्याच्यामध्ये काय असतं की जन्मल्या तर आपण निरोगीच असतो ना. परमेश्वरानं आपल्याला तर निरोगीच पाठवलेलं आहे. फक्त आपण काय करतो की नंतर मग आपण आपल्या शरीरावर प्रेम करणं सोडून देतो आणि आपण आपल्या मनावर प्रेम करायला लागतो. आणि मनावर प्रेम केल्यानुसार आपण तसं खातो, पितो, वागतो, राहणीमान, आपलं रोजचं रुटीन, त्याच्यामुळे मग काही ना काहीतरी आजार आपल्या मागे लागत असतात आणि मग त्याच्यामुळं बरेच प्रॉब्लेम येतात. पण ह्यांच्या बाबतीमध्ये तसं नसतं. हे एकदम पंक्च्युअल असल्यामुळे स्वतः नियमानं वागणारे असतात आणि एक रुटीन त्यांचं ठरलेलं असेल, त्या रुटीनमध्ये असल्यामुळे सहसा त्यांच्या याच्यामध्ये असे दीर्घ आजार वगैरे असे फार कमी पाहायला मिळतात. बरोबर. आता जसं आपण वृश्चिक लग्न यांचं व्यक्तिमत्व पाहिलं, त्यांचं अख्खं आयुष्य आपण या कार्यक्रमातनं खरं चर्चेला आणलं, पण त्यांच्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड ॲटिट्यूड असल्यामुळे अनेक समस्याही येऊ शकतात. जसं तुम्ही म्हणाला, म्हणजे पैसा कमवण्याच्या बाबतीत असो, रिलेशनशिपच्या बाबतीत असो, समस्यांवर अनेक उपाय आहेत असं तुम्ही मगाशी म्हणत होता. तर हे साधारण उपाय कोणकोणते असतात? काय की जनरल तुला सांगतो, सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आजकाल काय की आर्थिक स्थिरता, स्टॅबिलिटी, पैसा, आपला बँक बॅलन्स,
पण किती जरी असलं तर ही लक्ष्मी जी आहे ती अस्थिर असते, ती चंचल आहे, ती कधीच कोणा ठिकाणी जास्त ती साठवून किंवा संचय होऊन राहत नसते. ती तुम्हाला जर पैसा वाढवायचा असेल तर पैसा आलेला तुम्हाला तो गुंतवावा लागतो कुठे ना कुठे, तरीच तो पैसा वाढत असतो. आणि कोणाच्याही जीवनामध्ये जेव्हा आर्थिक 2-3 प्रकारच्या समस्या असतात, एक आर्थिक असते, दुसरी कौटुंबिक किंवा वैवाहिक समस्या असते, आणि तिसरी म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि ह्या संपत्तीमध्ये काय असतं की त्या आरोग्याची संपत्ती असो, वैवाहिक जीवनातले आपल्या कुटुंबातले जे काही सहचारी आपले असतात त्यांचं प्रेम मिळण्याची ही एक मोठी संपत्ती असते. आणि लक्ष्मीच्या बाबतीमध्ये जेव्हा तुमचे काही अशुभ ग्रहमान चालू असतात किंवा तुम्हाला शनीची 7.5 चालू आहे, किंवा जसं मी सांगितलं की तुमच्या पत्रिकेमध्ये तुमचं धनस्थान बिघडलेलं आहे, तिथं पापग्रह आहेत कोणचे, तुमच्या उत्पन्नाच्या ठिकाणी काही अशुभ ग्रह आहेत, किंवा तुमच्या कर्मस्थानामध्ये काही अशुभ ग्रह आहेत, किंवा तुमच्या भाग्यस्थानामध्ये काही अशुभ ग्रह आहेत, किंवा कोणत्या तरी अशुभ ग्रहाची दृष्टी तुमच्या धनस्थानावर, तुमच्या लाभस्थानावर, तुमच्या भाग्यस्थानावर, तुमच्या कर्मस्थानावर येते. तर अशा वेळेला काय होतं की आपण प्रयत्न करू नये, मेहनत करू नये, आपल्याला त्या प्रमाणामध्ये जे मिळायला पाहिजे असतं, त्या आर्थिक स्थिरता ती मिळत नाही. तर अशा वेळेला एक सोपा उपाय आहे की आपण घरच्या घरी करू शकतो. आपण श्रीसूक्त जे आहे ते श्रीसूक्ताचा पाठ आपण आपल्या घरी रोज नित्यनेमानं केले पाहिजेत, पाठ करायचे, किंवा त्याचं हवनसुद्धा केलेलं चांगलं आहे. हिरण्यवर्ण हरणी सुवर्ण रजताम चंद्राम हिरण्मय लक्ष्मी जात वेदो मावा हा मंत्र, त्याच्यात पूर्ण लक्ष्मीचं आणि विष्णूचं एक स्तुती आहे, आणि त्याची फलश्रुती पण त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर जी फलश्रुतीच्या आधीचे जे काही 16 ओळी आहेत त्याच्यामध्ये जर आपण त्या 16 ओळीच्या आहुत्या जर दिल्या शुद्ध तुपाने आपण शुभ अग्निकुंडात ठेवून, तर त्याच्यानं सुद्धा आपल्या घरातलं वातावरणसुद्धा प्रसन्न राहतं. लक्ष्मीला ते प्रसन्न वातावरण आवडतं. त्यासोबतच श्रीसूक्त नसेल तर विष्णू सहस्त्रनाम पण आहे. कोणत्याही पत्नीला आपल्या पतीची स्तुती केलेली आवडते, त्यामुळे विष्णूची स्तुती केली तर लक्ष्मी प्रसन्न होते. तर ह्या दोन्ही उपासना आहेत ज्या आपण घरातल्या घरात करू शकतो, की जेणेकरून आपल्या घरातली लक्ष्मी स्थिर राहते, उत्पन्न वाढतं, आणि धनसंचय पण चांगला होऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपण आरोग्यावर सुद्धा महामृत्युंजयाचे उपाय वगैरे असे करू शकतो, काही प्रॉब्लेम. तर वृश्चिक लग्न याविषयी इतकं छान तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. यानंतर भाग्यविजयमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.